पाय थकतात, श्वास जड होतो, पण मन मात्र थांबत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा प्रवास सुरू होतो एका मागोमाग चढत जाणाऱ्या पायऱ्यांपासून आणि हळूहळू लक्षात येतं की हा फक्त पायांचा नाही तर मनाचाही प्रवास आहे. मध्ये मध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे आपल्याला लागतात, जिथे शरीर थोडं थांबतं आणि मन नकळत शांत होत जातं. जवळजवळ प्रत्येक 100 पायऱ्यांनंतर बसायला जागा दिलेली आहे. जणू गिरनार स्वतःच आपल्याला सांगतो, घाई नको, आरामात ये. या पूर्ण प्रवासामध्ये वॉशरूमची सोय फक्त 2च ठिकाणी आहे, एक जैन मंदिराजवळ आणि दुसरी अंबाजी मातेच्या रोपवेजवळ. पण ही दोन्ही ठिकाणं सकाळी साधारण 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान सुरू होतात, म्हणून वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आजूबाजूला गार हवा वाहत होती, वर उंच डोंगर आणि खाली खोल दरीमध्ये दिसणारं गाव खूप छान आणि सुंदर वाटत होतं. हे सगळं पाहत पाहत प्रवास पुढे सरकत होता. पण साधारण 3000 पायऱ्यांनंतर शरीर जरा जास्त थकायला लागलं. श्वास घ्यायला त्रास होत होता, पाय पुढे सरकतच नव्हते आणि मनात नकळत भीती वाटायला लागली. तेव्हा समोरच्या पायरीवर बसून महाराजांना शांतपणे प्रार्थना केली. महाराज, दर्शन किती लांब आहे याची चिंता नाही, पण चालायचं बळ तुम्ही द्या. नामस्मरण करत पुन्हा उठलो. थोडं चालत, थोडं थांबत, एकमेकांच्या आधाराने हळूहळू पुढे जात राहिलो. कारण गिरनार चढणं ही कुणाशी स्पर्धा नाही, तो एक प्रवास आहे स्वतःशीच. पुढील अनुभव पुढील व्हिडिओमध्ये, म्हणून फॉलो करायला विसरू नका. जय गिरनारी.